नमस्कार. तुमच्या सर्वांचं प्रश्न तुमचे सोल्युशन आमच्या या सिरीज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, पोलीस भरतीसाठी हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तो याच्या आधी यवतमाळला येऊन गेलेला आहे आणि आत्ताच आपल्या इथं मुंबईला पण येऊन गेलेला आहे. असं दोन ठिकाणी प्रश्न आलता. हा मागच्या 2023च्या क्वेश्चन पेपर मध्ये यवतमाळ पोलीससाठी आला होता आणि आता ह्या वर्षी जस्ट मुंबईला आलेला आहे. ठीक आहे. तर लक्षात घ्या, हा प्रश्न एका मॅडमने पाठवलेला आहे. तर कालच त्यांनी प्रश्न पाठवला होता. तर इथून पुढे तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला जे जे प्रश्नाचे आरतील तुम्हाला आर्मीचे असो पोलीसचे असो ते प्रश्न आपल्या व्हॉट्सअपला टाकत जा. आपण नक्कीच इथं त्याचं सोल्युशन घेऊन तुम्हाला दुसऱ्या दिवशी तो व्हिडिओ प्रोव्हाइड केला जाईल. ठीक आहे. तर पहा प्रश्न काय आहे. एका वस्तूच्या छापील किमतीवर 20% सूट देऊनही दुकानदार 20% नफा कमवतो. जर वस्तूची छापील किंमत व खरेदी किंमत यांच्यातील फरक 700 रुपये असेल तर वस्तूची खरेदी किंमत काढा. तर लक्ष द्या, सगळ्यात पहिले आपली किंमत छापील किंमत धरू 100 रुपये. छापील किंमत किती आहे? 100 रुपये. आता त्याच्यावर 20% सूट दिली मित्रांनो. किती टक्के सूट दिली? 20. म्हणजे 100तून 20 काढून घ्या. सूट दिलं म्हणजे कमी केली. ठीक आहे. 100तून 20 गेले, किती राहिले? 80. त्याच्यानंतर तो दुकानदार 20% नफा कमवतो. किती टक्के नफा कमवतो? 20%. म्हणजे 100चे कमवतो याचा अर्थ वाढतेच. म्हणजे 100चे किती झाले? 120. या दोघांमधला अंतर ध्यानात घ्या. 120 80 मधून 120 मधून जर 80 गेले तर 40 होतात. किती उरतात? 40. हा फरक येतो 700 रुपयाचा. किती रुपयाचा? 700 रुपये. म्हणजे 40 ला 700 तर 80 ला किती? तिरकस गुणाकार करा, उत्तर येऊन जाईल. 700 गुणिले 80 भागिले 40. लय द्या 40 एक 40, 40 दुने 80, 7 दुने 1400. हे झालं तुमचं फायनल उत्तर, ऑप्शन नंबर 1. धन्यवाद.